व्यक्त केली होती. अजून 2 लोकांनी पक्षाकडे आमच्या मागणी केली होती, परंतु मुकाट्यांना आम्ही निर्णय घेतला. मग प्राजक्त तनपुरेंनी जेव्हा नाही म्हटलं, सकाळी ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो, दुपारी 1च्या दरम्यान ज्यावेळेला त्याच्या पद्धतीने ते लढणार नाही असं दिसल्यानंतर आम्ही गोविंदराव मुकाटेंना या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. परंतु प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाला वेठीस धरला नाही, कारण की ऐन वेळेस आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरायचा. आणि नाही, त्यांनी, मी खरं सांगतो, त्यांनी वेठीस वगैरे धरलेलं नाही. त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता. आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो. शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतले असेल, परंतु आपण उमेदवार तिथं महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु भाजपसोबत ते बोलणी करतात हे मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नाही, ते भाजपबरोबर ते बोलणी करायला गेलेले नव्हते. भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय. मला काहीची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला. मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल, मला काही कल्पना नाही. परंतु मला वाटतं की शेवटी संघर्षातून कार्यकर्ता उभा राहत असतो आणि संघर्षामध्ये जे कार्यकर्ते लढतायत त्यांना पाठबळ देणं गरजेचं असतं. मला वाटतं तशा निर्णय आम्ही निवडणुकीला घेतो. त्यांच्यावर काही दबाव आहे का, प्रशासनाचा दबाव आहे का, यंत्रणांचा दबाव आहे का? कारण नाही, मला त्याची कल्पना, आता त्यांनी का उभं राहिलं नाही याची मला कल्पना नाही, ते त्यांना विचार. परंतु तुम्हाला विश्वास आहे का की प्राजक्त तनपुरे आगामी काळात तुमच्याच पक्षात राहतील म्हणून 100%? कारण की आता भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन गेलेले आहेत. भाजप